नमस्कार. मी शरद आसाराम ढगे. राहणार खोडेगाव. माझ्या आईच्या नावाची 11 गुंठे जमीन ही तुळशीराम सुताळे या व्यक्तीला विकली होती आणि त्यांच्याकडे त्या व्यवहारामध्ये 50,000 रुपये त्यांच्याकडे बाकी होते आणि त्यांनी ते पैसे फेर लागल्यानंतर देतो म्हणून सांगितलं होतं आणि फेर लागला त्यानंतर त्यांनी पैसे दिले नाही आणि आजपर्यंत त्याचा आतापर्यंत एकही रुपया त्यांनी आपल्याला दिला नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं का बाबा मी ती जमीन विकल्यानंतर तुम्हाला पैसे देतो आणि त्यांनी ती जमीन विकली बी, कोणतीही गोष्ट माहीत केली नाही आणि त्यानंतर गुपचूप रजिस्ट्री केली. रजिस्ट्री केल्यानंतर मला माहीत झालं. त्यानंतर मी फेर अडवण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब छत्रपती संभाजीनगर यांना एक अर्ज दिला होता आणि त्यानंतर 4 महिन्यांनी मान्य तलाठी सजा खोडेगाव आणि मंडळ अधिकारी सजा खोडेगाव यांनी दोघांनी आर्थिक व्यवहार आणि संगणमताने मिळून तो फेर 4254 नंबरचा फेर हलवून टाकला. माझं म्हणणं एवढंच आहे का तुमचं 4 महिन्यानंतर अर्ज दिल्यानंतर 4 महिने तुम्ही फेर थांबवला होता, प्रलंबित केला होता, मग तो फेर लागला कसं काय? दुसरी गोष्ट अशी का समजा एक मी इथपर्यंत येऊन बसलो, समजा ठीक आहे माझी गोष्ट मार्गी लागत, पण माझ्यासारखे असे किती लोक आहे का त्यांचे फेर कॅन्सल झालेले नाही, त्याचे फेर कॅन्सल होत नाही, त्यांचे फेर पैसे घेऊन लावले जाते. याच्यामध्ये तलाठी तुमचे मंडळ अधिकारी हे लोक आर्थिक व्यवहार करतात, पैसे कमवतात आणि साधारण लोकांचं नुकसान होतं. तर माझं याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी मागच्या 12 तारखेला 12/2/2024 निवेदन दिलं का बाबा माझं 7 दिवसाच्या आत माननीय तहसीलदार साहेब यांनी जे केलेलं फ्रॉड आहे सध्या काळात तलाठी मंडळ अधिकारी यांनी, याच्यावर मला न्याय देण्यात यावा. नसता मी 20 तारखेपासून आमरण उपोषण करेल आणि आज सकाळी 10:30 वाजेपासून मी उपोषणाला बसलेलो आहे आणि 10:30 पर्यंत मला कोणत्याही प्रकारचा त्यांचा व्यवहार कागदपत्र व्यवहार आलेला नाही किंवा त्यांनी मला काही कळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. तरी माझी अजून बी कलेक्टर साहेबांनी विनंती आहे त्या संबंधित काही तलाठी मंडळ अधिकारी जे जे काही दोषी असून या व्यवहारात त्यांच्या सक्त आणि सक्त कारवाई होण्यात यावी. आणि दुसरी गोष्ट माझा जो फेर आहे तर तो फेर रद्द नाही करायचा, मला त्यातली नोंद नजर चुकीनं झालेली आहे असं पत्र तलाठी मॅडमनी देऊन आणि ही नोंद रद्द करण्यात यावी असं माझं म्हणणं आहे. तरी सदरील प्रकरणात माझं सहानुभूती करून विचार करावा आणि मला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा. धन्यवाद. शरद आसाराम ढगे. माझ्यासोबत आमचे बंधू आहे श्री अमोल भास्करराव ढगे, त्यानंतर श्रीराम आबाजी वाघ, सुधाकर अंबादास ढगे, सारंगधर उत्तम रतावर आणि रणजित भाऊ गुसिंगे. जर मागणी पूर्ण झाली तर मला त्याचं लेखी स्वरूपात न घेता मला डायरेक्ट कारवाई लागेल किंवा मी उपोषण सोडणार आहे.